लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार, बीड पोलिसांचं हादरवणारं कृत्य। बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। ज्या पोलिसांवर समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असते त्या खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस दलातील एका शिपायाविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आष्टी तालुक्यातील रहिवासी आहे। आरोपी हा पीडितेच्या घराशेजारीच वस्तीवर वास्तव्यास होता। या दरम्यान त्याने पीडितेशी संपर्क वाढवून जवळीक साधली आणि तिला लग्नाचे स्वप्न दाखवले। पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले। पीडितेचे आईवडील घरी नसताना तसेच संधी मिळेल तेव्हा आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिच्याशी वारंवार शरीर संबंध ठेवले। लग्नाचे आमिष दाखवून त्याने दीर्घकाळ पीडितेचे लैंगिक शोषण केले। दरम्यानच्या काळात पीडितेने जेव्हा जेव्हा लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा तो काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करत होता। काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी संबंधित पोलिसाच्या लग्नासाठी मागे लागली होती, मात्र आरोपीने तिला स्पष्टपणे नकार दिला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरविले। तिने थेट अंभोरा पोलीस ठाणे गाठून आपली आपबीती सांगितली। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। पोलीस कर्मचाऱ्यावरच गुन्हा दाखल झाल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे करीत आहेत। या घटनेमुळे पीडित तरुणीच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून रक्षकच भक्षक बनल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 बीड।